श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल थोडक्यात मी नवरात्रीबद्दल तुमच्याशी डिस्कस केलं होतं, पण आज मी आणखीन एक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाबद्दल. दुर्गा सप्तशती या ग्रंथाबद्दल याआधी पण मी थोडंसं सांगितलेलं आहे, पण आज नवरात्री निमित्ताने आज पंचमी आहे, आजची 5वी माळ आहे, तर मला असं वाटलं मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगू याच्याबद्दल. तर हा जो आपला ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती, हा साक्षात माता दुर्गाचं स्वरूप आहे मित्रांनो. तर ते कसं का असं, तर या ग्रंथामध्ये माता कशी निर्माण झाली, माताची निर्मिती का झाली, काय अशी वेळ आली, त्यासाठी साक्षात देवीला निर्माण करावं लागलं देवतांना मिळून, तर त्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. जे आजपर्यंत आपण फक्त सिरियल्समध्ये बघितलं, फक्त आपण व्हिडिओजमध्ये ऐकले किंवा गाण्यांमध्ये ऐकले, पिक्चरमध्ये बघितले, त्यात नाही डिटेलमध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे, तितकी पूर्ण माहिती दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. देवी कशी निर्माण झाली, देवीला का निर्माण केलं, देवीने कशा प्रकारे चंडमुंड किंवा आणखीन इतर जे राक्षस महिषासूर वगैरे यांचा वध कसा केला, या सगळ्या देवीच्या पराक्रमाच्या गोष्टी या आपल्या दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत मित्रांनो. हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे, म्हणजे असं ऐकलं जातं आणि ऐकलं आहे असं बऱ्याच ठिकाणी असं ऐकलेलं आहे मी, की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ साक्षात साक्षात भगवान शंकर यांनी हा ग्रंथ किलित केला होता. कारण की हा ग्रंथ देवीने, साक्षात माता दुर्गाने देवींना बोललं होतं की हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे, याचा कोणीही चुकीचा वापर, जे चुकीचे विचार ठेवणारे, दुसऱ्यांचं वाईट करणारे, जर का याचा त्यांनी वापर केला, हा त्यांच्या हातामध्ये आला हा ग्रंथ, तर खूप वाईट होऊ शकतो. कारण की जर या ग्रंथाची साधना करून कोणतीही मोठी तुम्ही गोष्ट प्राप्त करू शकता, कोणतीही मोठी इच्छा तुम्ही देवीकडनं पूर्ण करून घेऊ शकता, अशा गोष्टी ऐकल्या जातात आहेत ह्या गोष्टी. तर त्यावेळी भगवान शंकर यांनी या ग्रंथाला किलित केलं होतं. परंतु जे चांगल्या विचाराने सेवा करतात, जे आपल्या परिवाराच्या सुखासमाधानासाठी किंवा कोणाच्या चांगल्यासाठी किंवा कोणाच्या हितासाठी जेव्हा या ग्रंथाची सेवा केली जाईल, तर तो व्यक्ती नक्कीच सफल होईल किंवा त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असंही भगवान शंकर यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हा ग्रंथ खूप चमत्कारिक ग्रंथ आहे मित्रांनो. मी माझ्या मनाने उगाच काहीच नाही सांगत आहे. या ग्रंथाबद्दल तुम्ही गुगल करा, तुम्ही यूट्यूब सर्च करा, इतर ठिकाणीही विचारा की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ काय आहे, इतका महत्त्वाचा आहे, खरंच आहे का, खरंच दुर्गा सप्तशती हा ग्रंथ किलित केला होता का? हो, किलित केला होता. तो खूप प्रभावी अशी सेवा आहे त्यामध्ये जे कथा आहे, त्यातला ग्रंथातला प्रत्येक एक शब्द एक चमत्कारिक शब्द येतात. इतका प्रभावी तो ग्रंथ आहे. आणि यात माताचं स्वरूप, माता कशी निर्माण झाली, माताला का निर्माण करावं लागलं, कोणत्या देवांनी माताला कोणकोणती शक्ती दिली, कोणकोणत्या राक्षसांना माताने ठार केलं, हे सगळं त्या ग्रंथामध्ये इन डिटेलमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. जे आपण आजपर्यंत आपल्याला सिरियलमध्ये सुद्धा नाही दाखवलेलं आहे, आपल्याला मूव्हीजमध्ये पण नाही दाखवलं आहे, हे सगळं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि थोडक्यात सांगते मी तुम्हाला, त्यातला अध्याय तर नाही सांगू शकत वाचून, पण मी तुम्हाला त्याच्या सुरुवातीला जे 3 स्तोत्र आहेत, ते स्तोत्र कोणते याच्याबद्दल थोडंसं सांगते. सर्वात पहिले जेव्हा आपल्याला समजा हा ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला देवी कवच असं एक स्तोत्र आहे. ते देवी कवच हे माता काली यांना समर्पित केलेलं आहे, यांच्या सेवेमध्ये ते समर्पित केलेलं आहे. की देवीला आपल्याकडनं आपण विनंती करत असतो की देवी माझ्या, आणि त्या स्तोत्रामध्ये आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जितके आपल्या शरीरात पार्ट आहे तितक्या पार्ट्सची रक्षा करण्याची देवीला विनंती केलेली आहे.
त्या कवचमध्ये, म्हणूनच त्याला देवी कवच. जो व्यक्ती हे देवी कवच दररोज किंवा साप्ताहिक सेवेमध्ये आपल्या कुलदेवीच्या वारी जेव्हा या कवचची सेवा करतो, त्या व्यक्तीला थोडक्यात बोलताना दगडावर आपटले तरी भीती नाही, असा तो प्रकार आहे. कारण की साक्षात देवीचं कवच त्याच्यासोबत चालतो. ठरवणाऱ्याने कितीही ठरवू द्या वाईट करण्याचं, कितीही समोरच्याचा घात करण्याचा प्रयत्न करू द्या, तो त्याच्या प्रयत्नांमध्ये कधी सक्सेस नाही होणार. किंवा कधी तुम्हाला असं ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी जरी झाला तरीही तितकं तुम्हाला त्रास नाही होणार त्यातनं जितका नॉर्मली होतो. असं म्हणजे थोडक्यात सांगते मी आपल्या याच्यामध्ये की हे कवच म्हणून आपल्याला आपलं काम करत असतं, आपल्यासोबत चालत असतं. जो दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जरी रोज नाही होऊ शकत आपल्याकडून पाठ, पण त्याच्यामध्ये जे 3 स्तोत्र आहेत त्यापैकी हे जे महाकालीचं स्तोत्र आहे देवी कवच, त्याचं पठण करणं पण खूप फायदेशीर ठरतं. दुसरं जे आहे अर्गला स्तोत्र हे माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि जे सरस्वती मातासाठी आहे ते आहे कीलक स्तोत्र. हे जे 3 स्तोत्र आहेत, जरी आपल्याला पूर्ण पाठ दररोज नाही वाचायला मिळाला पूर्ण ग्रंथ, तरीही आपण ही 3 पाठ ज्यांना इच्छा आहे ते वाचू शकतात दररोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा तुमच्या आपल्या माताच्या कुलदेवीच्या वारी आपण करू शकतो, चालतं. आणि ज्यांना आता अष्टमी येते मित्रांनो, तर अष्टमीला ज्यांना सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा असेल ते करू शकता. आणि तसं जर का ग्रंथ हप्त्याभरामध्ये आता तर 1 हप्ता तर राहिलेलाच नाही आहे, शेवटचे 3-4 दिवस राहिलेत. आणि असा मधीच आपण ग्रंथाची सुरुवात नाही करत, पण जर का केली तर जर का अष्टमीला जर का कोणाला करायचं असेल तर एका दिवसामध्ये पूर्ण पाठ आपल्याला करायला लागणार आहे, तेव्हा ते आपली सेवा सफल होणार. ज्यांना करायचे असेल ते करू शकता. अष्टमीला 1-2-2.5 तासामध्ये होतं, पण चांगली सेवा आहे ती. आपल्याकडे असं इतका वेळ तर नसतो ना दररोजच्या याच्यामध्ये, आणि आपण इतका बाकीची कामं सोडून स्पेशल असा वेळ दिवसभरात काढू पण नाही शकत. पण नवरात्रीच्या माध्यमातून आपल्याकडनं जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाची सेवा घडली तर खूप छान आहे. आणि जे करतात देवाचं, ज्यांना जे चैत्र नवरात्री पण करतात त्यांना माहिती असेल आता आपले सप्तमीपासून कन्यापूजन चालू होत आहेत. त्यानंतर कन्यापूजनच्या नंतर आपल्याला हवन करायचं असतं है ना. तर ज्यांना करायचं असेल ते अष्टमीच्या दिवशी करू शकता, नवमीच्या दिवशी करू शकता. अतिशय सुंदर, अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या कुलदेवीची. तर आतासाठी माझ्याकडनं इतकंच. मला जितका माहिती आहे तितकं मी तुमच्याशी शेअर केलं. जर का माझ्या माहितीमध्ये जर काही चुकीचं जर एखादा शब्द जर चुकला असेल तर प्लीज सॉरी, आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी माझी चूक सुधारेल.